अत्यंत महत्त्वाचं खातं आहे राज्याच्या आरोग्याच्या दृष्टीनं। आता ड्रग इन्स्पेक्टरची भरती अजून प्रलंबित आहे। ते 100 ड्रग इन्स्पेक्टर भरलेत का नाही मला माहित नाही। आणि FSO मला वाटतं 1100 FSO भरायचा निर्णय मधल्या काळात सरकारने घेतला होता। हे जो पण भरती होत नाही, कारण की आपण दिवाळीचा सण आला की खव्याचा विषय प्रामुख्याने येतो। आणि माझी मंत्री महोदयांना विनंती आहे, आपण नव्यानं हा कारभार हा पदभार त्या स्वीकारलेला आहे, परंतु थोडं दूध हे अत्यंत महत्त्वाचा विषय या राज्याच्या दृष्टीने सभापती महोदय मान्य करतील। लाखो शेतकऱ्यांशी निगडीत दूध आहे। आणि परवा मंत्री महोदय दुर्दैवानं म्हणा किंवा काय म्हणा तुमचं एक स्टेटमेंट आलं की 99% दुधामध्ये भेसळ आहे। याच्यामुळे एक वातावरण राज्यामध्ये कारण नसताना साशंकतेचं निर्माण झालं, कारण की ह्याच्यावर लाखो शेतकरी अवलंबून आहेत। भेसळ असेल 1%, 2%, 5% त्याच्यावर तुम्ही कारवाई करा, माझं त्याच्याबद्दल दुमत नाही। परंतु ज्यावेळी अन्न औषध प्रशासन मंत्री ज्यावेळी बोलतात की 99% भेसळ आहे, त्यावेळी जे चांगले त्यांच्यावर देखील परिणाम होतो। तुम्ही त्यामुळे बोलण्याच्या ओघात कदाचित बोलला असतील, मुद्दाम थोडंच कोण बोलत नाही बोलण्यात। तर माझी विनंती आहे की कारण की हा डायरेक्ट शेतकऱ्याशी संबंधित आहे, त्यामुळे ते माझा प्रश्न आहे की भरती कधी होणार आणि अशा ज्या पद्धतीनं काही कुठं चुकीच्या गोष्टी होऊ नयेत याची काळजी आपण घ्यावी। सन्माननीय बंटी पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे माझ्याकडून कदाचित भेसळ मोठ्या प्रमाणात होते ह्याच्यापेक्षा 99% बोललं गेलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो। परंतु भेसळ दुधात भेसळ झाली का ती कुठंपर्यंत जाते का, जसं आपण स्वीट बनवतो किंवा बाकीच्या सगळ्याच गोष्टींमध्ये पनीर फिनीर सगळ्याच याच्यात येते, ह्याच्यातून तो कदाचित सांगितलं गेलं असेल। परंतु आपण एक चांगली गोष्ट या ठिकाणी निदर्शनास आणून दिली की जो स्टाफ आहे तो मोठ्या प्रमाणात कमी आहे, परंतु आपण फूड सेफ्टी ऑफिसर 197 लोकांची 22 साली झालेली एक्झाम, आता आपण त्यांना एक 8 दिवसात त्यांचं ट्रेनिंग काल संपलाय, त्यांना आदेश वगैरे दिलेत, ट्रेनिंग काल संपलाय, लगेचच आपल्याला त्यांना कामाला त्या ठिकाणी पोस्टिंग द्यायची आहे। त्याचप्रमाणे औषध निरीक्षकांची 109 पदं यांची परीक्षा 22 मार्चला आहे। म्हणजे हळूहळू करत आपण तो स्टाफ तसा तो तेवढा जरी घेतला तरी ते जे काही आकृतीबंध आहे हा फार पूर्वीचा आहे, आता खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे, परंतु नाही त्याच्यात मोठ्या प्रमाणात भरती करतोय आपण। आणि 197 लोक आल्यानंतर पुन्हा प्रश्न येणार आहे तो लॅबचा, कारण आपल्या राज्यात 3च लॅब आहेत। तर मोबाईल लॅबच्या संदर्भात केंद्राने आपल्याला मान्यताही दिली होती, पण केंद्राचं म्हणणं काय आम्ही मोबाईल व्हॅन देतो, पण त्याच्यावरची लागणारी यंत्रणा मनुष्यबळ हे तुमचं वापरा, आणि त्याची आपल्याला आकृतीबंधात कुठं तरतूद नव्हती, म्हणून आपण ते थोडंसं त्याही बाबतीत मुख्यमंत्र्यांसोबत मी बैठक केली होती। तर त्यांचा ग्रीन सिग्नल त्या ठिकाणी महोदयांचा आहे। निश्चितच याच्यात भेसळीवर सुद्धा चांगलं काम केलं जाईल अशा पद्धतीची मी खात्री देतो।